ओम शांती. आजची मुरली आहे 31/5/2025. आज बाबा सांगतात, माझ्या गोड मुलांनो, जोपर्यंत तुम्हाला जगायचं आहे तोपर्यंत शिकायचं आहे. खुशी आणि पद, पोझिशनचा आधारच आहे शिक्षण. जोपर्यंत चांगलं शिक्षण होत नाही तोपर्यंत जीवनामध्ये कोणतंही पद पोझिशन मिळू शकत नाही. प्रश्न विचारतात बाबा की सर्व्हिस मध्ये सफल होण्याचा मुख्य गुण कोणता असायला हवा? तर कोणतीही सर्व्हिस करत असताना सहनशीलतेचा गुण हा मुख्य गुण आहे. सहनशीलता जर असेल तर संघटन बनू शकतं. संघटनामध्ये एकता निर्माण होऊ शकते आणि एकतेमधून कोणतंही कार्य सफल होऊ शकतं. मोठं कार्य छोटं वाटू शकतं. अशक्य कार्य शक्य होऊ शकतं. बाबा सांगतात, अशी सर्व्हिस करा की आता अज्ञानाच्या झोपेमध्ये झोपलेले मनुष्य, त्यांना उठवण्याची युक्ती करा. आणि तुम्हालाही सकाळी सकाळी उठण्यासाठी तुम्ही कुठल्या ना कुठल्या रीतीने युक्ती साधून उठलं पाहिजे. जसं बाबा सांगतात की अलाराम लावला पाहिजे, काहीतरी युक्ती केली पाहिजे आणि सकाळी उठून बाबांशी गप्पा गोष्टी केल्या पाहिजे. बाबा म्हणतात, मुलं तकदीरवान नशीबवान आहेत. शिक्षणाशिवाय मन मोठं होऊ शकत नाही किंवा मन शक्तिशाली होऊ शकत नाही. बाबा पुढे सांगतात की मुलांनो, आजचं गीत होतं, जिस राहों पर चलना है, जहाँ गिरना वह संभालना है. हा ज्ञान मार्गाचा रस्ता असा आहे जेथे मधून मधून विघ्न येऊ शकतात. माया आपल्याला कुठल्या ना कुठल्या रीतीने पाडायचा प्रयत्न करू शकते. परंतु जिथे जिथे अशी वेळ येईल तिथे तिथे स्वतःला उठवणं ही काळाची गरज असेल. बाबा जर सोबत ठेवले तर उठणं अवघड नाहीये. म्हणजे आपल्याला कोणतीही मरगळ येता कामा नये. नितांत ह्या ज्ञान मार्गावर चालणं गरजेचं आहे. बाबा म्हणतात की मुलांनी हा निश्चय करायला हवा, जोपर्यंत आम्ही जगणार आहोत बाबा, तोपर्यंत आम्ही हे शिक्षण म्हणजे मुरली, तुमचा हात आणि तुमची साथ आम्ही कधीही सोडणार नाही. शिक्षण, वर्तमान काळाचं शिक्षण भविष्य पदाचा आधार आहे. आज आपण काय पुरुषार्थ केला त्याच्यावर आपलं भविष्य डिपेंड आहे. पढाई सर्वात श्रेष्ठ आहे, शिकवणाराही श्रेष्ठ आहे आणि शिक्षणही श्रेष्ठ आहे. बाबा सांगतात, आता शिकणारा विद्यार्थी हा किती श्रेष्ठ बनणार आहे हे त्याच्या शिक्षणावरती अवलंबून आहे. तुम्ही मॅसेंजर बनून गावागावामध्ये जा, गल्ली गल्लीमध्ये जा आणि बाबांचा मेसेज हा सर्वांपर्यंत पोचवा. बाबा म्हणतात, मी आलेलो आहे सर्वांना घरी घेऊन जाण्यासाठी आणि पुन्हा मी सर्वांना सुखधामामध्ये पाठवण्यासाठी. सर्व मुलं मला बोलावतात, बाबा या, परमात्मा या आणि आम्हाला सुख, शांती, आनंद, प्रेम द्या. तर बाबा आलेले आहे सर्वांना सुखधामामध्ये घेऊन जाण्यासाठी. बाबा म्हणतात की मुलांनो, एकांत मध्ये बसा, मुरलीचा विचार सागर मंथन करा, तुमचा स्वतःचा उमंग आणि उत्साह वाढवा, आपल्या समान अनेकांना बनवा. बाबा म्हणतात की प्रत्येक मुलाचा पार्ट हा वेगवेगळा आहे. तुम्ही साक्षी होऊन हा रोल करा. भिन्नता जरूर असेल, परंतु भिन्नतेला बघून एकतेमध्ये आपल्याला यायचं आहे. सर्वांना एक मतामध्ये, एक शिव बाबांच्या श्रीमता अनुसार चालायचं आहे. विचार करा, मी बनलो बाबांचा, पण मी अनेकांना, किती जणांना बनवलेलं आहे. श्रेष्ठ पुरुषार्थाद्वारा
फायनल रिझल्ट मध्ये मला नंबर 1 घ्यायचा आहे. बाबा म्हणतात की उडता पंछी जो असतो तो नेहमी हलका फुलका असतो आणि मी पुरुषार्थी आहे असं नाही, तर आता मी तीव्र पुरुषार्थी होणार आहे. बाबा म्हणतात आता चालण्याची वेळ संपलेली आहे, आता तुमची उडण्याची ही वेळ आहे. मनापासून पुरुषार्थ करा, जिगरणी पुरुषार्थ करा. बाबा म्हणतात की जे काही तुमच्या समोर चुकीचं होत आहे त्याला तुम्ही आता माफ करा, कारण तुम्ही रहमदिल आहात, मर्सीफुल आहात. सर्वांवर दया आणि करुणा करा. झालेल्या सर्व गोष्टींना विसरून जा. प्रत्येक क्षण हा नवीन येतो, त्या नवीन क्षणाचा आनंद घ्या. झालेला भूतकाळ हा काळाच असतो, म्हणून भूतकाळाला कधीही रिपीट करू नका, वारंवार त्याला आठवू नका. बाबा म्हणतात की ते जे देह अभिमानाचं बीज आहे त्याला आता तुम्ही जाळून टाका. अमृत बेला म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत निरंतर तुम्ही महादानी बना. वृत्तीने, वाणीने, दृष्टीने, कृतीने सर्वांच्या द्वारे तुम्ही दान करू शकता, कारण बाबांनी आपल्याला सर्व खजानांनी भरपूर केलेला आहे. आणि मी आत्मा, दाताचा मुलगा, दाताची मुलगी दानी आहे. आता दान नाही तर महादान करा. पुण्य आत्मा बनून पुण्य कमवा. इतरांनाही पुण्यवान बनवण्यासाठी बाबा सांगतात नंबर 1 तुम्ही बना. शेवटचा पुरुषार्थ हाच असेल. बाबा सांगतात की आपल्या वृत्तीद्वारे वातावरणाला शक्तिशाली बनविणे, कर्मामध्ये पवित्रता आणि रूहानी शक्तिशाली आत्मा बनणे हा आहे शेवटचा पुरुषार्थ. त्याला बाबा पुढे म्हणतात मुलांनो, कर्मातीत अवस्था. याचा अर्थ आहे की कर्म इंद्रियांनी सेवा करता, कर्म करत असता कोणत्याही इंद्रियांच्या अतीत न जाणं, म्हणजे अधीन जाणं, याला म्हणतात कर्मातीत अवस्था. आपली अशी अवस्था प्राप्त करण्यासाठी बाबा म्हणतात आज तुमचा एकही संकल्प वाया जाता कामा नये, व्यर्थ जाता कामा नये. प्रत्येक संकल्पामध्ये सकारात्मकता असणं खूप खूप गरजेचं आहे. संकल्प करत असताना तो शक्तिशाली करणं ते आवश्यक आहे, कारण संकल्प हे आहे कर्माचं बीज, आणि जोपर्यंत बीज तुम्ही चांगलं टाकणार नाही तोपर्यंत त्याचं फळ हे चांगलं कसं बरं मिळू शकतं. म्हणून सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मनामध्ये जे काही विचार येतात, संकल्प येतात, ते संकल्प मला कोणत्या गतीकडे घेऊन जातात याच्यावर आपण खूप विचार करणं गरजेचं आहे. आणि जर असे विचार जर निगेटिव्ह असतील, व्यर्थ असतील, तर त्या बीजांना, त्या विचारांना त्याच ठिकाणी जाळून खत्म केलं पाहिजे, नष्ट केलं पाहिजे. हे आज बाबा विशेष आपल्याला सांगतात. बाबा म्हणतात मनावर कोणत्याही प्रकारचे आघात झाले, म्हणजे तुमच्या मनाला न पेलवणाऱ्या काही गोष्टी घडल्या, तर तुम्ही कधीही घाबरून जाऊ नका, तुम्ही कधी धीर सोडू नका, कारण तुमच्या बरोबर स्वतः सर्व शक्तिवान बाबा आहे. तुम्ही थोडा धीर ठेवला तर असं म्हणतात धीरज का फल बड़ा मीठा होता है और धीरज का फल बड़ा शक्तिशाली होता है. थोडासा पेशन्स ठेवला, धीरज ठेवला तर बाबा त्याच्यामध्ये 100% 100 पावलांनी आपल्याला मदत करतात आणि आपण त्याच्यामध्ये सफल होऊ शकतो. ओम शांती.